नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर, मराठी भाषेची अस्मिता. झाले बहु, होतील बहु, परी यासम हा. या आणि यासारख्या शेकडो काव्यपंक्तींमध्ये न सामावणारे असामान्य व्यक्तिमत्व स्वातंत्र्यवीर सावरकरांना लाभलं होतं. शतपैलू सावरकरांच्या विविधांगी कार्याचा अभ्यास करताना कोणतं कार्य श्रेष्ठ आणि कोणतं गौण असा तुलनात्मक विचार करणं अवघड जातं. त्या कार्याचा गोफ विणला तर राष्ट्रभक्तीचा रंग आंतरबाह्य तेजोमय असल्याचा साक्षात्कार होतो. हे तेज ब्रिटिशांनी बंदिवासात डांबण्याचा निरर्थक प्रयत्न केला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे तेज विश्वात्मक असल्यामुळे मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं कार्य स्वातंत्र्याच्या या सूर्याने आयुष्यभर केलं. महाकवीची प्रतिभा लाभलेल्या थोर साहित्यिक सावरकरांनी भाषाशुद्धी व लिपिशुद्धीचा पुरस्कार करणं अगदी साहजिक होतं. राष्ट्रनिर्मितीच्या देवकार्यातील भाषाशुद्धीची चळवळ म्हणजे स्वभाषेचा अभिमान जागृत करण्याची एक यशस्वी धडपड. भाषा हा राष्ट्राच्या अस्मितेचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे भाषेचं सामर्थ्य ओळखून ते वाढवणं हा प्रत्येकाचा धर्म आहे, ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची श्रद्धा अथवा त्यांचा अट्टाहास त्यांच्या भाषाशुद्धीच्या कार्याला गती देत होता. ज्ञानयुक्त सावरकरांच्या मते भाषाशुद्धीचं नव्हे तर सर्व सुधारणांचं मर्म असं असावं की स्वकीय संस्कृतीत जे उत्तम, कार्यक्षम व हितकारक ते सकारण स्वीकारायला कधीही कचरू नये. इसवी सन 1924च्या जानेवारीत स्वातंत्र्यवीर सावरकरांची येरवड्याच्या कारागृहातून सुटका झाली आणि त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्ध करण्यात आलं. रत्नागिरीच्या या वनवासात राजकारणात भाग न घेण्याचा प्रतिबंध सावरकरांवर घातला गेला होता. इसवी सन 1937मध्ये त्यांची बिनशर्त मुक्तता होईपर्यंतच्या काळात कर्मयोगी सावरकरांनी असंख्य कार्य हाती घेतली. भाषाविषयक कार्याचं शिवधनुष्य त्यांनी उचललं. या काळात त्यांच्या या कार्याला विलक्षण गती आली. मराठी भाषेचं शुद्धीकरण या केसरीतील लेखांनी या कार्याचा श्रीगणेशा केला. सावरकरांचा भाषाशुद्धीचा आग्रह भाषेकडे केवळ एक साधन म्हणून बघण्याचा नाही आहे, तर भाषा ही राष्ट्राच्या अस्मितेशी जोडलेली असल्यामुळे भाषेचा स्वाभिमान हवा हा त्यांचा आग्रह होता. बडोद्याच्या साहित्य संमेलनात ही भूमिका सांगताना आपल्या भाषणात ते म्हणतात की मला भाषाशुद्धी 2 कारणांसाठी हवी आहे. एक म्हणजे आपली भाषा निर्भय राहावी यासाठी, आणि दुसरी तिच्यावरील आक्रमण हे आपल्यावरील परकीयांच्या स्वामित्वाचं निदर्शक आहे. यासाठी आमचा पहिला कटाक्ष असा की आमच्या मराठी भाषेत जे परकीय शब्द अनावश्यक घुसले त्यांना हुसकावून लावा. पत्नी, भार्या यासारखे अनेक शब्द आपल्या भाषेत असताना वाईफ हा शब्द कशाला हवा? आपल्या भाषेत रूढ झालेल्या या परकीय शब्दांना सुटसुटीत नवे शब्द बनवता येतील ते बनवा. जुन्याचे पुनरुज्जीवन करता आलं तर जरूर करा. आधी केले मग सांगितले या तत्वानुसार सावरकरांनी स्वतःच्या लिखाणातून आणि भाषणातून असे नवे सुटसुटीत शब्द मराठी भाषेत निर्माण करून जुन्या परकीय शब्दांची मक्तेदारी अमान्य केली. राष्ट्रीय अहंकाराच्या पोटी भाषाशुद्धीची ही सावरकरी चळवळ केवळ भावनेच्या नाही तर शास्त्रीय पायावर उभी होती. मराठी भाषेच्या शुद्धीकरणाचा रास्त प्रश्न अत्यंत परखडपणे मांडण्याचा पहिला मान सावरकरांचा आहे. भाषाशुद्धी चळवळीच्या प्रारंभीच्या काळात सावरकरांचा रोख आवर्जून इंग्रजी शब्दांच्या वापरासंबंधी होता.
आपल्या सगळ्या समस्या भाषेशी निगडीत असल्यामुळे देशी भाषांच्या निर्मूलनाचा योजनाबद्ध प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे भाषा शुद्धीविषयक विचार हा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याची ग्वाही सावरकर देतात. त्या काळीसुद्धा मुलांना कॉन्व्हेंटमध्ये आवर्जून पाठवणारा वर्ग समाजात होता. भारताचा सर्व राज्य व्यवहार, शिक्षण, अगदी शिशु शिक्षण देखील इंग्रजीशिवाय इतर कोणत्याही भाषेत होऊ नये. भारतीय मुलामुलींना कोणतीही भारतीय भाषा मुळी शिकण्यात येऊच नये या विचाराचे काही लोक समाजात कार्यरत होते. याच वेळी भारताची राष्ट्रभाषा उर्दू असावी असा म्हणणारा एक गट समाजात होता. या पार्श्वभूमीवर सावरकरांनी स्वभाषेचा अट्टाहास धरणं अगदी योग्य वाटतं. हिंदुस्थान हा शब्द विशेष नाम आहे. तो कोणत्याही भाषेत हिंदुस्थानच राहणार, यावर दुमत असायचं काही कारणच नाही. इंडिया नाही तर हिंदुस्थान हा आग्रह सावरकरी बाण्यानुसार होता. ते म्हणत, जर इंग्रजी, जर्मन ही नावं इतर भाषेत बदलत नाहीत तर हिंदुस्थान हे तरी नाव का बदलावं? इंडिया हा इंग्रजांनी वापरलेला शब्द अपभ्रष्ट आहे. हिंदूंचा देश तो हिंदुस्थान, इंडिया मुळीच नाही. कुठल्याही घरावरील पाटी इंग्रजीत नाही तर मराठीतच हवी हा आग्रह त्यांचा त्या काळी मानला असता तर आज असा आग्रह धरण्याची वेळ आपल्यावर आली नसती. डॉक्टर, तिकीटं, वन्स मोर याऐवजी अनुक्रमे वैद्य, दर्शिका, पुनश्च हे शब्द वापरण्यावर सावरकरांचा कटाक्ष होता. लिखाणातील शब्द शुद्ध हवेत. वकील न म्हणता विधिज्ञ म्हणावं ही गोष्ट ते पटवून द्यायचे. सावरकरांच्या या दृष्टिकोनातून त्यांची हिंदुत्वनिष्ठा प्रतिबिंबित झालेली दिसते. स्वभाषेवरील परकीय भाषांचं आक्रमण रोखणं हे त्यांना राष्ट्रीय कर्तव्य वाटतं. भारतीय भाषांची सर्रास इंग्रजी शब्द वापरल्यामुळे भारतीय भाषा समृद्ध होतील या विचाराचं आक्रमण प्रत्यक्ष व्यवहारात होत होतं. नभोवाणीत सर्रास इंग्रजी शब्द वापरण्याची पद्धत पडली. नभोवाणींनी संस्कृत शब्दांचा भरणा कमी करून त्या जागी सोपे शब्द म्हणून इंग्रजी शब्द वापरावेत असा आग्रह धरला. ज्या योगे नभोवाणीवरील भाषा खेड्यापाड्यातील सामान्य जनतेला सोपी वाटेल असा आदेश काढला. याचा परिणाम म्हणून मराठी भाषेत इंग्रजी शब्दांच्या बरोबरीने इंग्रजी वाक्यांचा वापर आता होऊ लागला आणि ते इंग्रजी शब्द आणि इंग्रजी वाक्य सर्वसामान्यांना जवळची वाटायला लागली. हळूहळू देशी भाषांचं सर्व क्षेत्रातून उच्चाटन होण्याचा रागरंग दिसायला लागला. मुसलमानी राज्यांमुळे अरबी आणि फारसी या भाषांचे मराठी आणि हिंदी भाषांवर आक्रमण झालं. त्यामुळे मराठी हिंदी भाषा वठू लागल्या. इंग्रजी भाषेच्या आक्रमणामुळे तर मराठीचं मराठीपणच धोक्यात आलं. भाषा म्हणजे आपली अस्मिता असते. स्वभाषेचा अभिमान राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत महत्त्वाचा घटक असतो. याची डोळस जाण राष्ट्रनिर्मात्याला असते. शिवाजी महाराज राष्ट्रनिर्माते असल्यामुळे त्यांना राज्य व्यवहार कोशाची आवश्यकता वाटली. सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानचे अधिपती असल्यामुळे त्यांनी श्री सयाजी शासन शब्द कल्पतरू हा बहुभाषिक कोश तयार केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषा शुद्धीचा अर्थ व्याकरण शुद्धतेशी संबंधित नाही. मराठी भाषिकांनी बोलताना आणि लिहिताना आवर्जून मराठी शब्दच वापरणं अत्यावश्यक आहे. शक्यतो परभाषेतील शब्दांचा वापर करू नये. परभाषेतील शब्द मराठी भाषेत वापरल्यामुळे आपली मराठी भाषा संपन्न आणि समृद्ध न होता ते शब्द म्हणजे आमच्या मराठी भाषेच्या अंगावरील व्रण आहेत. जे ते नेहमी जितराष्ट्राचा सत्वाभिमान मारायचा प्रयत्न करतात. तेव्हा पहिला घाव बसतो भाषेवर. भाषा शुद्धी हा राष्ट्रहिताचा
स्वरक्षणाचा मुख्य विषय आहे. स्वभाषेचं रक्षण आणि संवर्धन करणं हे प्रत्येकाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे, ही जाण सावरकरांनी दिली. भाषा हा संस्कार आहे. भाषा हे अनुकरण आहे. लहान मुलं मोठ्यांच्या अनुकरणातून भाषा शिकतात आणि ती आत्मसात करतात. त्यासाठी मोठ्यांनी मराठीचं मराठीपण जपायलाच हवं. रिझर्वेशन, स्कूल, पेशंट, प्रिन्सिपॉल यासारखे मराठीत घुसडलेले असंख्य परकीय शब्द न वापरता त्यासाठी आवर्जून मराठी शब्द वापरण्याचा कटाक्ष मोठ्यांनी ठेवायला हवा. सावरकरांनी यासाठी मराठी अर्थपूर्ण प्रतिशब्द सांगितले. चित्रपट, बोलपट, दिग्दर्शक, कलागृह, छायाचित्रण, ध्वनिलेखन यासारखे मार्मिक शब्द नव्याने तयार करणं ही सावरकरी भाषा शुद्धीची खरी चळवळ आहे. सावरकरांनी अशा प्रकारचे 200-400 शब्द मराठी मनाला देऊन मराठी भाषेची श्रीमंती दाखवून दिली. मराठी भाषेचा रास्त अभिमान बाळगताना मराठीशिवाय इतर भाषा शिकून नयेत असं सावरकरांचं मत कधीही नव्हतं. इतर भाषा शिकून त्यातलं ज्ञान आत्मसात करावं, पण त्या भाषांमधील शब्द मराठी भाषेवर आक्रमण करत असतील तर ते आक्रमण कधी सहन करू नये. संस्कृत आणि संस्कृतपासून निर्माण झालेल्या भाषा आपल्या आहेत. तामिळ, तेलुगू इत्यादी प्रांतिक प्राकृत भाषेतले मूळचे शब्द आपले आहेत. आपल्या भाषेत ज्या अर्थाचे शब्द मुळातच आहेत त्यासाठी परकीय भाषेतले शब्द कशाला वापरायचे? कॅलेंडरसाठी कालदर्शक, रेफ्रिजरेटरसाठी शीतपेटी, शीतका हे शब्द अर्थपूर्ण असल्यामुळे तेच शब्द वापरण्याचा आग्रह धरावा. परंतु ज्या वस्तू वा कल्पना यांचे वाचक शब्द आपल्या भाषेत पूर्वी नव्हते आणि त्यासाठी नवे शब्द घडवणं अवघड पडत असेल तर अशा वस्तू आणि विचारांसाठी परशब्द वापरावेत असंही सावरकर सांगतात. वस्तू आपल्यात पूर्वी ज्या नव्हत्या त्यासाठी ते शब्द वापरावेत किंवा नवीन शब्द तयार करावेत. सावरकरांनी आपले हे विचार भाषा शुद्धी या पुस्तकात लिहून ठेवलेत. 1938 साली झालेल्या मुंबईच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातही हे सगळे विचार त्यांनी मांडले. भारतीय भाषांची जननी असलेली संस्कृत ही आपली भाषा शब्दप्रभू आहे. या संस्कृत भाषेच्या आधारे इंग्रजी भाषेतील शब्दांना योग्य ते समर्पक शब्द मराठीत वापरता येतील, त्यामागे आपल्या भाषेचा अभिमान राखता येईल. सावरकरांनी यासाठी नव्याने निर्माण केलेले शब्द खरंच अर्थपूर्ण आहेत. सावरकरांच्या भाषा शुद्धी आणि लिपी शुद्धी चळवळीमागे सावरकरांची राष्ट्रनिष्ठा केंद्रवर्ती होती. पण केवळ त्या निष्ठेपायी ही चळवळ उभी राहिली नाही, तर भाषेच्या सामर्थ्याचा वस्तुनिष्ठ विचार त्यांच्या मनात होता हे आजही आपल्याला मान्य करावं लागतं. अविरत कार्यरत राहण्याच्या सहज ध्यासामुळे सावरकरांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत भाषा शुद्धीची चळवळ हाती घेतली. त्याचा योग्य तो पाठपुरावा केला. भाषा शुद्धी, लिपी शुद्धीच्या चळवळीचं महत्त्व समाजमनाला पटवून दिलं. या चळवळीवर स्वतःच्या वृत्तीप्रवृत्तींचा आणि ध्येयाचा ठसा उमटवला. त्यांच्या जीवित कार्यासाठी म्हणजे हिंदू संघटनेच्या कार्यातील एक भाग म्हणून त्यांची ही विशिष्ट कालखंडातली चळवळ यशस्वी झाली असली तरी जीवित कार्याची वेळ येताच भाषा शुद्धीच्या चळवळीकडे लक्ष देणं त्यांना शक्य झालं नाही. जीवित कार्याकडे झेप घेताना या चळवळीकडे लक्ष देणं अवघड होऊन बसलं. म्हणून सावरकरांच्या भाषा शुद्धीच्या चळवळीचे महत्त्व कमी झालं असं कधी होत नाही आणि भविष्यातही ते होणार नाही. मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी
त्यांनी हाती घेतलेली भाषा शुद्धीची चळवळ विशेष उल्लेखनीय आहे हे नक्की. स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतशः प्रणाम. धन्यवाद.